आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात काश्मीरा भूषण परब, सासरचं नाव तर या माऊलीचं माहेरचं नाव काश्मीरा अरुण शिंदे, नवी मुंबई या परिसरात राहणारी ही माऊली हे कुटुंब आणि या दोन्ही कुटुंबांना आज आपण बोलतं करणार आहोत. एक मिनिट मी इकडनं लक्ष्मी पाठवतो लगेच, म्हणजे ते औक्षणाची थाळी रिकामी नको. ही बघा पाठवली. धन्यवाद सर. हो आली. घ्या उखाणा घ्या. माझं माहेर कोपर खैराणे, तर कोपर खैराणे ते पनवेल, पेरला लसूण, भूषणरावांचे नाव घेते, सॅनिटायझर आणि मास्क लावून घरातच बसून. अरे वा. आता भूषणराव तुम्ही पण घ्यायला पाहिजे ना उखाणा. हंड्यावर हंडे 7 हंडे, एक हंडा गेला सरकून आणि काश्मीराला आहे मी टरकून. ओळख करून द्या. हे माझे मिस्टर भूषण नमस्कार. परब. हा माझा मुलगा शौर्य. अरे वा वा. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. आणि हे माझे दीर सचिन. नमस्कार सर. बरं आता माहेरी कोण कोण आहे ओळख करून द्या. हा माहेरी माझी मम्मी नमस्कार. अक्षता शिंदे, माझे पप्पा अरुण शिंदे. नमस्कार. आणि तो मागे आहे तो माझा दादा अनुप शिंदे. नमस्कार. हो. ती माझी वहिनी स्नेहल शिंदे आणि तो माझा भाचा अयान शिंदे. नमस्कार सगळ्यांना, माहेरच्यांना. माहेरी जावई काय बोलणार हे ऐकण्यासाठी अख्खं माहेर उत्सुक आहे. बरं आता वहिनी मला सांगा, तुमच्यापासूनच सुरुवात करतो. तुमचं सगळं बालपण कुठे गेलं? माझं बालपण दादर नायगाव आहे ना, तिथे पोलीस लाईनीत गेलं. माझे पप्पा पोलीसमध्ये होते. पण किती जणांचं कुटुंब होतं तुमचं? आम्ही खूप मोठी फॅमिली. मला 6 आत्या आणि 2 काका आणि माझे पप्पा असे 9 जण. तर आम्ही सगळे एकत्रच त्या रूममध्ये राहत होतो. पण खूप मजा केली एकत्र कुटुंबामध्ये. पण मला सांगा की जर आज ऑनलाईन पद्धतीने हे जर कोरोनाचं संकट आहे म्हणून अर्थात आपण असे भेटतोय, पण नाहीतर किती अख्खं हॉलच बुक करायला लागला असतं तुमच्यासाठी. नक्कीच. म्हणजे माझी स्वतःची सख्खी म्हणजे माझ्या 6 आत्या आणि ते काका परत प्लस माझ्या मावश्या 2-3 मामा. त्यामुळे ना बड्डे वगैरे काही फंक्शन करायचा ना तर हॉलची म्हणजे दुसऱ्या माणसांची गरजच नाही, अशी 100 आकडा फिक्स आहे. मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की तुम्ही आई बाबा आणि भाऊ असं कुटुंब होतं का? हो, आम्ही 4 म्हणजे पहिल्या आधी एक 17-18 म्हणजे वर्ष आम्ही एकत्र सगळे राहत होतो. मग काका वगैरे सगळे सेपरेट झाल्यानंतर आम्ही 4च राहत होतो. दादाला बोलतं करतो जरा. दादाचं काय म्हणणं आहे? दादा ताईबद्दल काय सांगणार? बोला. मी तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. पण ती मला दादा म्हणते, पण आतापर्यंत जास्त ताईगिरी तिचीच झाली आहे माझ्यावर सर्व बाबतीत. ती लहान आहे माझ्यापेक्षा, पण लक्ष भरपूर. म्हणजे समजा मी आता म्हणजे मी कामाला लागलो, त्याच्यानंतर नाईट शिफ्ट वगैरे असायच्या. मग घरी आल्यावर पोलीस लाईनीत म्हटलं कसं खालून येतं ना सुरुवात, अरे कामावर आला चला खेळायला जाऊया असं तसं. तर ही तिकडे बाहेर उभी, दादा पहिलं झोप, कुठे काय गेलं गच्चीवर गेलं दादा एवढं असतं खाली आलं पाहिजे, हे सगळं ताईगिरी असायची. रिस्ट्रिक्शन खूप तुमच्यावर का? हा म्हणजे ताई एक प्रकारे ताईसारखे सर्व रिस्ट्रिक्शन. पण मग तुमचं लग्न झालंय दादा? हो झालं. ही माझी मिसेस. हो नमस्कार वहिनी. नमस्कार. मग तुमचं अरेंज की लव? माझं अरेंज मॅरेज. अच्छा, म्हणजे ताईने डोळा चुकूच दिला नाही तुम्हाला? अजिबात नाही. ताईने एकदम बारीक लक्ष ठेवून दिलेलं तुमच्यावर, हो ना? माझ्यावर बारीक लक्ष ठेवलं आणि स्वतःला मॅरेज केलं. ताई हे बरं आहे, दादावरती लक्ष ठेवलं. दादा विचारा आपला लक्ष धाकात राहिला. मी तुमच्याशी सासरच्यांना नंतर बोलतं करणार आहे, पण जरा माहेरच्यांना मला विचारायचं आहे, आईला विचारायचं आहे. या 2 भावंडांबद्दल काय सांगणार आई? कसे होती? आता ऐकलं ना तुम्ही की म्हणजे तो खाली गेला की हिने वरती उभं राहून बघत राहायचं त्याच्याकडे. म्हणजे दोघांना एकमेकांशिवाय कधी करमलंच नाही. म्हणजे तिला तो कायम सतत समोर असायचा. म्हणजे आपण म्हणतो की भावंड म्हणजे थोडंसं होतात भांडणं वगैरे, ती त्यांची खरं नाही झाली, पण हिची त्याच्यावर जास्त हे असायची आणि तो तेवढा ऐकायचा. म्हणजे तिचं आणि अजूनही ऐकतो. त्यामुळे म्हणजे दोघंही खूप छान राहिली. मला त्रास असा बिलकुल झाला नाही की दोन्ही मुलांचा. ही दोन्ही भावंड शाळेत कुठली होती हो? दादरच्या राजा शिवाजी विद्यालय, किंग जॉर्ज शाळा.
आणि माझी सुनबाई पण त्याच शाळेतली. हे बघा, ताईचं लक्ष चुकवून त्यांनी काय करायचं ते केलेलं आहे. नाही. आता तुम्ही त्याला अरेंज मॅरेज वगैरे म्हणताय ते ठीक आहे. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही ती सुनबाई पण तिनेच आणली शोधून, हे मुख्य. तिने आणलं म्हणजे दादाने सांगितलं, दादाने गेम केला. नाही, फायनल कॉल तिकडे होता. दादाने मला विचारलं होतं की जेव्हा मी वहिनीला बघून आलो त्याच्यानंतर दादाने मला विचारलं की तुला कसं वाटली, तू तिचं बघितलंस का, तुला स्वभाव कसा वाटला. माझी वहिनी थोडी पहिली बारीक होती, मी पण बाकी सगळं चांगलं होतं. तिचं घरातली फॅमिली चांगलं, बाकी तर सगळं छान आहे, शिक्षण छान आहे, सगळं असं मी दादाला सांगितलेलं आणि दादाने माझं ऐकलं. आणि आता दादाला मी बोलते, बघ माझं ऐकलंच म्हणून अशी वहिनी बायको भेटली तुला. बाबांना विचारतो, काय सांगणार तुमच्या या मुलांबद्दल? दोन्ही मुलं एकदम मस्त. मुलगी तर माझी लहानपणापासून माझ्याकडेच, म्हणजे मी कामावरनं आलो झोपायच्या ठिकाणी गेलो की ही येणार माझ्या कुशीत झोपणार. परत मी PSIच्या ऑफिसरच्या ट्रेनिंगला नाशिकला गेलो तर ही गॅलरीमधून मोठमोठ्याने पप्पा पप्पा एवढी मोठमोठ्या रडायची, बाप रे. तेव्हा मला ते मग ती माटी बघूनच बघायचो नाही मी अजिबात, कारण वाईट वाटायचं. मी आपलं मग तसंच निघून गेलो ट्रेनिंगला. आणि आत्ताही जर मोठी घरी आली इकडे माहेरी तरी ती पप्पाच्या बाजूला झोपणार. पण बाप्पा, मला विचारायचं आहे, अशी तुमची ताई, इतकी लाडकी ताई सासरी निघाली तेव्हा काय झालं होतं? सासरी निघाले तेव्हा काय बघायला लोक होतं, खूप रडलो, सगळे खूप रडलो. अश्रू आवरत नव्हते पण नाईलाज होता. खूप रडलो. पण कसं सासर पण आम्हाला ओळखीचंच होतं, म्हणजे आमच्या परिचयाचीच फॅमिली, कारण ते तिचे सासरे आणि हे दोघे जण मित्रच, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण फॅमिलीची खात्री होती. एवढी परिचयाची होती की माझी बहीण तिच्या सासऱ्यांबरोबर ती लहान असताना पण फिरायची. म्हणजे तेव्हापासूनची आमची ओळख होती त्यांच्याबरोबर. दादा लग्नामध्ये एवढा रडला की त्याला सगळे सांभाळायला दादाला माझ्या होते, एवढा तो रडला लग्नात. कारण एवढं मिस करत होता तो तुम्हाला. तुमचं त्या घरातनं जाणं त्यांना सगळ्यांना त्रासदायक होतं. आत्ता सुद्धा किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष झाली. 6 वर्ष. आत्ता सुद्धा सगळेजण बघा माहेरी डोळे पुसतायत. बरं, वहिनीचं काय म्हणणं आहे? ही आमच्या घरातली हौशी कलाकार, म्हणजे सगळेच हौशी आहेत पण ती जास्ती हौशी आहे. आणि सगळ्या बाबतीत म्हणायला गेलं तर खूप सपोर्टिव्ह आहेत त्या. आणि एखाद्या गोष्टीचं जर काही म्हणतात ना वाटणी करायची असेल ना तर त्या एकदम एक्सपर्ट आहेत त्यामध्ये, की एखादी गोष्ट दिली की गुड्डी हे करायचंय, ती गुड्डीने ती एकदम समान, प्रत्येकाला समान भाग गेला पाहिजे. म्हणजे एखादा काम जरी एखाद्याला एक्स्ट्रा गेला की तो ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडे आम्ही पाठवून देणार. असं एक दादासाठी एक छोटंसं आव्हान आहे, बाकी कोणी बोलायचं नाही. दादांना अगदीच अडलं तर दादांच्या सौभाग्यवती फक्त त्यांना मदत करू शकतील वहिनी. पण बाकी दोन्ही कुटुंबांनी, सासर माहेर, आता काही बोलायचं नाही. आणि जर ते उत्तर बरोबर दिलं दादांनी तर ते आज आपल्या बहिणीला सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून देणार आहेत. आणि त्यासाठी दादा तुम्हाला एक नातं सांगायचं, नातं. आणि ते नातं असं आहे, आईच्या बहिणीच्या सुनेचा नवरा तुमचा कोण? सांगा. माझा मावस भाऊ. अभिनंदन, अभिनंदन. दादांनी आज ताईला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. काय जावई बापू? हो सर, नमस्कार. कसं वाटतंय? मस्त मस्त. तुम्हाला बघितलं तर खूप बरं वाटतंय. आणि या कोविडच्या ह्याच्यामध्ये तर खूपच बरं वाटतंय. कारण होम मिनिस्टर हा काय फक्त कार्यक्रम नाहीये, तर इम्युनिटी बूस्टर आहे. बरोबर. म्हणजे इम्युनिटी वाढवणारा एक बूस्टर झालेला आहे. त्यामुळे घराघरात आनंद देण्याचा हा प्रयत्न आहे या सगळ्या नकारात्मक वातावरणामध्ये. मग मला सांगा, तुमचं बालपण पण तिकडेच का? हो, बालपण माझं दादर नायगाव पोलीस लाईनमध्येच. आणि ही पण माझ्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहत होती. ऍक्च्युली कसं आलंच आमच्या लक्षात आलं, तुम्ही लाईट तुमची बिल्डिंग नंबर किती? F बिल्डिंग, म्हणजे ABCD अशी विंग होते न्यू पोलीस लाईन मध्ये. बरं. आणि ही G ब्लॉक मध्ये राहत होती आणि मी F ब्लॉक मध्ये. म्हणजे थोडंसं तिरकस होतं, म्हणजे असं क्रॉस होतं. क्रॉस आमच्या गॅलरीतून त्यांची गॅलरी अशी क्रॉस होती.
क्रॉस होती म्हणून अँगल लागला ना. मग काय झालं, सुरुवात कशी झाली? सुरुवात लहानपणीपासून म्हणजे पप्पा पण हिला कधी शाळेत म्हणजे जायची ते बस स्टॉपवर उभी असायची तेव्हा पप्पा पोलीस स्टेशनला ऑफिसला जायचे तेव्हा मग आमच्याकडे स्कूटर होती पप्पांकडे पहिली, तर ते तिला सोडायला घेऊन जायचे. ओळख होती यांच्याबरोबर तशी लहानपणापासून. म्हणजे थोडासा विचार केलेला, म्हणजे असं तर एकदम पूर्ण प्रॉपर विचार नाही केलेला की ही माझी बायको होईलच, पण होतं, मनात होतं. पण तेव्हा मग पण डेअरिंग कोण करणार? पप्पा हिचे पोलीस इन्स्पेक्टर, बरोबर आहे. ती पण मला कधी कधी बोलते, अरे तू एवढी कशी का डेअरिंग केलीस, मला विचारायची. पण थोडी अशी झाली आहे तर डेअरिंग झाली. आता 22 जून 2009ला मी हिला विचारलं, पण हिचा होकार यायला म्हणजे एकदम खूपच वेळ. रोज फोनवर बोलणं चालू होतं, रोज बघणं, कधी कधी इवन कधी माझा फोन स्विच ऑफ असेल तर तरी पण ही मेसेज टाकायची, काय रे बाबा फोन का स्विच ऑफ होता. मला सांगा, यामध्ये खरी सुरुवात कोणाकडनं झाली? खरी सुरुवात बोलायला गेलं तर माझ्याकडनंच झाली आहे. आणि रोज म्हणजे याचं बोलणं चालणं रोज आमच्या फोनवर होतच. तसं आहे, मी एका विठ्ठल मंदिर जे आपलं तुम्हाला माहिती असेल आपलं वडाळ्याचं, तिथे आम्ही पूजा करायला गेलेलो. पण त्या देवापुढे मी सगळं म्हणजे मनातून बोललो की बाबा होणारी बायको पाहिजे तर हीच पाहिजे, बाकी कोणी नको. आणि ते 15 ऑगस्टला ते असं देवाकडे बोलले आणि 17 ऑगस्टला मी हो बोलली. आणि ते नंतर हो बोलल्यावर मला त्यांनी सांगितलं की 15 ऑगस्टला हे केलं होतं. विठुराया पावला आम्हाला. चांगलं केलं, वारी चांगली चालली आहे. जरा बाबांना मला विचारायचंय, हा सासरे बुवांना, मला सांगा, लहानपणापासून या मुलीला या कुटुंबाला तुम्ही ओळखत होता, पण जेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळली तुम्हाला अंदाज आला होता का की असं काहीतरी घडतंय आपल्याकडे? मला अजिबात याबद्दल कुठचाच मला अंदाज आला नाही. परंतु मी माझ्या मिसेसला म्हणायचो की हा वारंवार तिथे का बघतो आणि तिथे का जातो ग, तर तू जरा तिला विचार, म्हणजे त्याला विचार. तर ही काय बोलली, अहो नाही हो, तसं काय नाही हो. अरे नाही बोललो, बघ तो वारंवार तिच्याकडे जातो, तिथे त्यांच्या रूमवर जातो. नाही बोलतो तिचा कॅम्प्युटरचा काहीतरी मिस्टेक आहे, IT इंजिनियर, त्यामुळे तो काहीतरी कॅम्प्युटरची मिस्टेक काय असेल ते बघायला जात असेल. तर मी बोललो, म्हटलं तू एक दिवस तिला विचार की बाबा काय आहे तो. त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की पप्पा माझं असं असं आहे. मी विचारल्यावर मी बोललो खरं बोल मला काय ते, कारण ते म्हटलं तिचे वडील जे आहेत ते इन्स्पेक्टर आणि मी असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून होतो पोलीसमध्येच. पण मी म्हटलं बघ ते माझे मित्र आहेत, मला त्यांच्याकडून म्हटलं वाईटपणा आला नाही पाहिजे कुठच्याही गोष्टीचा. तर मग मी त्याला विचारलं तर तो बोलला, हो पप्पा माझं तिच्यावर प्रेम आहे. नाही बाबा, एक तुम्हाला सांगतो, तुम्हीच लहानपणापासून स्कूटरवरनं त्या सुनीला घेऊन येत होता, त्यामुळे तुमचीच इच्छा होती. तुमची इच्छा नसेल तर त्या स्कूटरची इच्छा होती की आता बाबा ही आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलांना आलीच पाहिजे सून. बरोबर आहे, बरं, त्यांचीच इच्छा होती. होय ना. ते बघा, हे बोलल्याच्या नंतर माझी इच्छा झाली, तर म्हटलं आमची सहमत तुमची सहमत, यामध्ये आमचं सहमत झालं साहेब. बरं झालं. सासूबाईंचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? सुनबाई आमची चांगली आहे, म्हणजे आता तिसरी आमची मुलगीच आहे. 2 मुलं आहेत आम्हाला, आणि आता ही तिसरी मुलगी आहे आम्हाला. त्यामुळे असं सुनबाई म्हणून असं वेगळं काही नाही वाटत. आणि दिराचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? ॲक्च्युली या दोघांचं रिलेशन जेव्हा चालू झालं तेव्हा मलाही काही कल्पना नव्हती एवढं काही. पण आता आपण तुम्हाला माहिती आहे, लालबाग परेड एरियामध्ये आम्ही राहिले म्हणजे कुठून ना कुठून ऐकायला येतात काही. पण त्यांच्या बिल्डिंगची पूजा वगैरे असली ना तर आम्ही पाया पाडायला जायचो. तर या दोघांचं बोलणं असायचं चालू, पण माझं पण लक्ष एका कामाने असायचं की तिथे काय चालू आहे ते. नाही पण मला सांगा, आता तुम्ही कुठे पूजाला पाया पडायला जाताय ना आता मी लक्ष ठेवते त्यांच्यावर. मला भूषणजी तुम्हाला विचारायचंय की ही माऊली तुमच्या घरात 6 वर्षापूर्वी गृहलक्ष्मीच्या पावलानं आली, त्यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यात काय बदल झाला असं वाटतं? माऊली घरात आल्यापासून म्हणजे असं झालंय की तिचा खूप स्वभाव पण चांगला आहे, मनमिळावू आहे, सर्वांना सांभाळून घेते आणि काही गोष्टीमध्ये ती खूप एनकरेज करते मला. मला ना ताईच्या बाबांना विचारायचंय जावयांबद्दल काय म्हणणं आहे त्यांचं?
जावई छान आहे, मन मिळावं आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये सहभाग घेतात. तसं काही तक्रार नाही त्याच्याबद्दल. आणि आईंचं काय म्हणणं आहे? नाही, दोघंही छान एकदम व्यवस्थित आहेत आणि म्हणजे आहे एकदम छान व्यवस्थित चाललंय, काही तक्रार नाही. पण आता ना मला जरा जावयांना काही प्रश्न विचारायचे. 5 प्रश्न आहेत. त्या 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्नांची उत्तरं जरी बरोबर आली तरी सुद्धा तुम्ही आज या माऊलीला तन्मणी झी मराठीकडून बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आणि पहिला प्रश्न आहे, वहिनींचा आवडता अभिनेता कुठला? बाकी कोणी सांगायचं नाही, हिंदी अभिनेता. शाहरुख खान. वहिनी बरोबर आहे? हो नक्की? हो, पहिल्या नंबरला शाहरुख खान आहे, दुसऱ्या नंबरला गोविंदा. या दोघांचा हिंद माताला बघितलेला चित्रपट कुठला? आम्ही जास्त करून कुछ कुछ होता हे बघितलंय. चित्रपट होता की तुमच्या मनातल्या भावानं सांगताय? नाही, तो चित्रपटच होता. बरं, वहिनींचा आवडता पदार्थ कुठला? तिला आईस्क्रीम आवडतो खूप. पुढचा प्रश्न आहे, वहिनींचं जन्मस्थळ कुठलं? थांबा, बरोबर सांगतात का जावई बापू बघायचं. जन्मस्थळ म्हणजे आपलं ते नायगाव दादर. हॉस्पिटल कुठलं? वाडिया हॉस्पिटल. नायगाव म्हटलं की वाडिया. नाही, थांबा, आता सांगा वहिनी, कुठे आहे तुमचं? वरडीला हॉस्पिटलमध्ये झाली मी. तर अभिनंदन, 3 तर उत्तरं तुमची बरोबर आली आणि त्याबद्दल वहिनींना तुम्ही तन्मणी आज मिस्टरांनी मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. आजच्या खेळामध्ये एक छोटंसं आव्हान द्यायचं आहे मला. पैठणी कोण जिंकणार हे महत्त्वाचं नाही. आजचा खेळ थोडासा वेगळा आहे. आमच्या माऊलीला पैठणी मिळवून कोण देणार? माहेर राहून पैठणी पाठवली जाणार आहे की सासरचीच पैठणी टिकवून ठेवणार आहेत, असं तो खेळ असणार आहे. आणि त्यासाठी इकडे दादा खेळासाठी सज्ज असणार आहे आणि तिकडे स्वतः भूषणराव सज्ज आहेत. त्यामुळे आता मला बघायचं आहे, भूषण पैठणी मिळवून देणार की दादा? एक छोटासा सोपा खेळ आहे. आत्ता स्क्रीनवरती एक शब्दकोड्यासारखी विविध अक्षरं येतील. त्या अक्षरांमध्ये वस्तूंची नावं दडलेली आहेत. वेळ 1 मिनिटाची आहे. म्हणजे ज्या क्षणी आम्ही ती स्क्रीनवरती सगळे अक्षरं दाखवू त्यानंतर खेळ सुरू होणार. तुम्ही तुमच्या घरात जाऊन त्या शब्दकोड्यातली वस्तू शोधून तुम्हाला घरातनं ती वस्तू आणून द्यायची आहे. म्हणजे दादा तुम्ही आईच्या हातात वस्तू आणून देणार, तर भूषणराव तुम्ही आणून आमच्या वहिनींच्या हातात त्या वस्तू देणार. 1 मिनिटामध्ये सर्वात जास्त वस्तू ओळखून जे घेऊन येणार ते आज आपल्या ताईला की आपल्या बायकोला पैठणी मिळवून देणार, ते आम्ही बघणार आहोत. तर बघूया कोण पैठणी मिळवून देणार. आणि स्क्रीनवरती हे आलेलं आहे शब्दकोड. वेळ सुरू झाली. 1 मिनिटाची वेळ आहे. वेळ सुरू झाली. लवकर. सेकंद झाली. 30. 40. वीस सेकंद राहिली. 20. 10. 9. 8. 7. 6. 5. 4. 3. 2. 1. वेळ संपली. आई सांगा काय काय आणलंय आधी. आई तुम्ही सांगा. ताट. ताट. साखर. साखर 2. तांदूळ. तांदूळ 3. बांगडी. 4. ब्रश. टूथब्रश 5. कुरडा. मिस्टरांनी किती आणलंय? साखर. त्याच्यात साखर आहे. हळद. बरं 2. ब्रश. 3. डाळ. 4. आणि ताट. 5.
कोपर खैराण्यावरून म्हणजे माहेरच्या अंगणातून सासरच्या अंगणामध्ये आता पैठणी पोहोचणार आहे. अभिनंदन. तुमच्या दादाने माहेराहून आत्ता तुम्हाला पैठणी मिळवून दिलेली आहे. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून ही पैठणी, आणि ही मानाची पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.